नमस्कार, GNU चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत। कत्तलखान्यावरून उमरेड तालुक्यात वातावरण पेटले, जनता उतरली रस्त्यावर, महामार्गावर जाम, प्रवाशांचे बेहाल। नागपूर शहरातील उमरेड तालुक्यामधील सुरगाव येथे शासनाच्या निधीतून कत्तलखाना उभारणीच्या वृत्ताने आता पेट घेतला असून सर्वच राजकीय पक्षाने या प्रोजेक्टला कडाडून विरोध करीत रास्ता रोको प्रदर्शनात हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता। जनतेच्या विरोधी भूमिकेमुळे प्रशासनात मात्र खळबळ उडाल्याचे दृश्य निदर्शनास येत आहे। सुरगाव येथे कत्तलखाना उभारणीच्या प्रक्रियेस सुरुवात होताच ही वार्ता सुरगाव आणि आजूबाजूंच्या गावांमध्ये वाऱ्यासारखी पोहोचली। सुरुवातीस या कत्तलखान्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी SDO यांना निवेदन देऊन विरोध केला होता। त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले होते आणि आता शिवसेना, उभाटा, बजरंग दल सह भाजपा ही कत्तलखान्यास विरोध करण्यासाठी जनतेच्या माध्यमातून रस्त्यावर उतरली आहे। उमरेड नागपूर महामार्गावरील अडवाणी धाब्याजवळ अचानक हजारो महिला पुरुष एकत्र येत महामार्गावर आंदोलनास सुरुवात करीत रास्ता रोकोद्वारे प्रदर्शन करीत होते। यामुळे येथे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्याचे चित्र निदर्शनास येत होते। बरेच दूरपर्यंत जाम लागल्याने प्रवाशांचेही बेहाल होताना दिसले। प्रशासनाविरोधात नागरिक घोषणाबाजी करताना वातावरण चिघळण्याची दाट शक्यता दिसत होती, परंतु पोलीस प्रशासनाने वेळीच ताबा घेतल्याने आंदोलन शांततेत पार पडले। या बाबतीत काही लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आमच्या चॅनलला काही प्रतिक्रिया दिल्या। जाणून घेऊया या कत्तलखान्यास विरोध करण्याचे नेमके कारण काय। रास्ता रोको आंदोलन काय केलं आहे? मी माया पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य। या ठिकाणी खापरी इथे रास्ता रोको आंदोलन सुरू आहे, कारण की इथे कत्तलखाना होणार आहे आणि त्याचे आदेश निघाले आहे। 17 करोड रुपये मंजूर झालेले आहेत, परंतु ह्या ठिकाणी कत्तलखाना होऊ द्यायचा नाही, त्याच्यासाठी हे जनसमुदाय ह्या ठिकाणी जमलेला आहे आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की ह्या ठिकाणी कत्तलखाना होणार नाही। कलेक्टरच्या आदेशानुसार हे सगळं होऊन राहिलं, याच्यामध्ये कोणाचा हात आहे त्याची चौकशी झाली पाहिजे। या ठिकाणी ज्यांचा हात असेल त्याची चौकशी झाली पाहिजे आणि इथे कत्तलखाना होऊ नये म्हणून आम्ही सगळा जनसमुदाय या ठिकाणी एकत्र आलेले आहोत, सगळ्या पक्षाचे लोक आणि सगळे एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन करून राहिलेलो आहोत। आज सुरगाव येथे शासनाने या कत्तलखान्याला मंजुरी दिली, त्याचे पत्र 13 तारखेला सुरगाव ग्रामपंचायतला आल्यानंतर सुरगाव ग्रामपंचायतने तातडीने ग्रामसभा लावून एकमताने रद्द करण्याचा ठराव पारित केला। त्यानंतर 100 ते 150 सर्व गावकरी हे SDO आणि तहसीलदाराला निवेदन दिले। त्यानंतर परत शनिवारला कलेक्टर ऑफिस बंद असताना माननीय सुनील बाबू केदार, नवनिर्वाचित श्यामकुमार बर्वे आणि राजेंद्र मोळक आणि सुरगाव ग्रामपंचायतचे गावकरी, सरपंच, उपसरपंच आणि या सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य यांनी कलेक्टरकडे निवेदन देऊन याच्यावर तोडगा काढण्यासाठी पत्र दिलेलं आहे। या पत्राचे उत्तर अजूनपर्यंत आलेले नाही आणि वारंवार त्या जागेबद्दल वेगवेगळे टेंडर काढण्याची प्रक्रिया हे कलेक्टरकडून तातडीने होत आहे। त्याकरिता आज आजूबाजूचे सर्व सरपंच, गावकरी मंडळी, सर्व जनसमुदाय हा एकत्रित होऊन शांततेने हे आंदोलन करण्यात येत आहे। पण यानंतरही कलेक्टर साहेबांनी कधी यावर तोडगा काढला नाही, तर अन्यथा मोठा आक्रोश इथं निर्माण होईल आणि कोणती हानी झाल्यास गावकरी जबाबदार न राहता हे प्रशासन जबाबदार राहील। एवढेच मी सर्व गावकऱ्याच्या वतीने बोलतोय।
आपण पाहत होते जी न्यूज. आपल्या सभोवताल एखादी घटना, समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा. आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू. आपणास जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. जी न्यूज चॅनलकरिता उमरेड ग्रामीण प्रतिनिधी